Exercise 4.7. Question 13. If matrix A contains elements 2, -1, 3, -2, 4, 1 and matrix B contains elements 0, 3, -4, 2, -1, 1. Then verify that त्यामधलं first example transpose of matrix AB equal to transpose of matrix B into transpose of matrix A. तर इथे आपल्याला आधी ट्रान्सपोज घ्यावे लागतील आणि इथे LHS साइड काय आहे तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स AB आहे. म्हणजे आधी ABचं आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज घ्यायचं म्हणजे ही LHS साइड होणार आहे. आणि RHS साइडला ट्रान्सपोज ऑफ B आणि ट्रान्सपोज ऑफ A आधी हे दोन घ्यावे लागतील आणि त्यांच्यानंतर मल्टिप्लिकेशन घ्यायचे आणि हे LHS इक्वल टू RHS हे इथे आपल्याला व्हेरीफाय करायचे, प्रूव्ह करायचे. तर आता आपण आधी LHS साइड ही सॉल्व करू. सोल्युशन LHS साइड इज ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स AB म्हणजे ABचं मल्टिप्लिकेशन करून नंतर त्याचं ट्रान्सपोज घ्यायचं आहे. तर आधी आपल्याला A मॅट्रिक्स लिहायचं आणि नंतर B लिहायचं आहे. आता A मॅट्रिक्सची ऑर्डर बघा 3/2 म्हणजे 3 रोज आहे 2 कॉलम्स, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो अँड 2 कॉलम्स, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम. आणि मॅट्रिक्स Bची ऑर्डर आहे 2/3 म्हणजे 2 रोज, फर्स्ट रो, सेकंड रो आणि कॉलम्स फर्स्ट रो, सेकंड रो अँड थर्ड रो. आणि कोणत्याही दोन मॅट्रिक्समध्ये मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार केव्हा होत असतो जेव्हा नंबर ऑफ कॉलम्स इन फर्स्ट मॅट्रिक्स इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन सेकंड मॅट्रिक्स. आता इथे ह्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम किती आहेत 2 आणि ह्या मॅट्रिक्सचे रोज नंबर किती आहे 2 आणि 2 त्याच्यामुळे इथे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. आणि येणारा जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर काय असणार आहे 3/3 म्हणजे 9 एलिमेंट्स त्याच्यामध्ये असणार आहेत. तर इथे आपण दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केले तर इथे पहिल्यांदा फर्स्ट रो घ्यायचा आहे. फर्स्ट रोनी फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचं 2 × 0, 0, -1 × 2, -2 मग 0 - 2 -2. तसंच आता फर्स्ट रोनी सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचं 2 × 3, 6, -1 × -1, निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह नंबर. मग -1 × -1 इक्वल टू 1. मग हे 2 × 3, 6, 6 + 1, 7. फर्स्ट रोनी थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करायचं 2 × -4, -8, -1 × 1, -1, -9. मग आता सेकंड रोनी फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचं 3 × 0, 0, -2 × 2, -4. सेकंड रोनी सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे 3 × 3, 9, -2 × -2 मीन्स निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह 9 + 2. सेकंड रोनी थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करायचं 3 × -4, -12, -2 × 2, -2. आता थर्ड रोनी फर्स्ट कॉलमला 4 × 0, 0, 1 × 2, 2. थर्ड रोनी सेकंड कॉलमला 4 × 3, 12, 1 × -1, -1, 12 - 1. थर्ड रोनी थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे 4 × -4, -16 अँड 1 × 1 + 1. आता हे सॉल्व करून घ्यायचे -2, 7, -8, -1, -9, -4, 9 + 2, 11, -12 - 2 means -12 - 2 -14, 0 + 2, 2, 12 - 1, 11 and -16 + 1 means -15. तर ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3/3, 3 रोज 3 कॉलम्स. AB ह्या मॅट्रिक्सचा आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचा आहे. AB ह्या मॅट्रिक्सचा आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं आहे रोजचे कॉलम करायचे आणि कॉलमचे रोज म्हणजे रोज आणि कॉलम्स हे इंटरचेंज करायचे आहेत. आता इथे आपण हा ट्रान्सपोज घेतलेला आहे ABचा. जे रोज होते त्याचा कॉलम केला आहे. इथे बघा फर्स्ट रोमध्ये ABमध्ये फर्स्ट रोमध्ये एलिमेंट्स आहेत -2, 7, -9 त्याचा आपण कॉलम केला आहे -2, 7, 9. सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. ह्याप्रमाणे आपण इथे AB ह्या मॅट्रिक्सचा इथे ट्रान्सपोज घेतलेला आहे. ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणलेले आहे. आता RHS साइड काय आहे ट्रान्सपोज ऑफ B × ट्रान्सपोज ऑफ A. मग त्यासाठी आपल्याला ट्रान्सपोज ऑफ B काढायचं आहे आधी आणि नंतर ट्रान्सपोज ऑफ आपण A काढू. आता B बघा काय आहे तर B असा मॅट्रिक्स आहे ह्याचा आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचं जे रो तिथे हा रो आहे ह्या रोमध्ये 0, 3, -4 आहेत त्याचा आपल्याला कॉलम करायचा आहे. ह्या रोचा कॉलम तिथे बघा ट्रान्सपोज ऑफ B 0, 3, -4. सेकंड रोला इथे एलिमेंट्स आहेत 2, -1, 1. सेकंड रोचा सेकंड कॉलम करायचा आहे 2, -1, 1.
तसंच आता मॅट्रिक्स एचा आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचा आहे. तर मॅट्रिक्स ए कंटेन्स 2 -1 3 -2 4 and 1 हे एलिमेंट्स आहेत मॅट्रिक्स एमध्ये. तर इथे 3 रोज आहे 2 कॉलम्स आहे. ह्याचा ट्रान्सपोज इथे आपण घेतलेला आहे. ट्रान्सपोज घेतला म्हणजे रोजचे कॉलम 2 -1चा इथे फर्स्ट कॉलम केला 2 -1 3 -2चा सेकंड कॉलम 3 -2 4 1चा थर्ड कॉलम 4 1. तर इथे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. तर ह्या दोन मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन आपण इथे घेऊ. तर इथे ह्या मॅट्रिक्सचे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बीचे ऑर्डर काय आहे 3 × 2 आणि ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स एचे ऑर्डर आहे 2/3. तर इथे केव्हा मल्टिप्लिकेशन होणार आहे दोन मॅट्रिक्समध्ये, जेव्हा पहिल्या मॅट्रिक्सच्या कॉलमची संख्या आणि दुसऱ्या मॅट्रिक्सच्या रोची संख्या ही सारखी असेल तेव्हाच मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. तर इथे ह्या पहिल्या मॅट्रिक्सची कॉलमची संख्या आहे 2, फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम, आणि जो सेकंड मॅट्रिक्स आहेत म्हणजे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए ह्याचे 2 रोज आहेत, फर्स्ट रो सेकंड रो म्हणजे 2 2. त्यामुळे इथे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. आता इथे आपण मल्टिप्लिकेशन घेतलं आहे. फर्स्ट रोनी फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचं 0 × 2 0 2 × -1 -2. फर्स्ट रोनी सेकंड कॉलमला 0 × 3 0 2 × -2 -4. फर्स्ट रोनी थर्ड कॉलमला 0 × 4 0 2 × 1 2. सेकंड रोनी फर्स्ट कॉलमला 3 × 3 6. नंतर -1 × -1 निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह +1. नंतर सेकंड रोनी थर्ड सेकंड कॉलमला 3 × 3 3 × 3 9 आणि -1 × -2 निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह 1 × 2 2 9 + 2. नंतर सेकंड रोनी थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करायचं 3 × 4 12 अँड -1 × -1 आता थर्ड रोनी फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचे -4 × 2 -8 1 × -1 थर्ड रोनी सेकंड कॉलमला -4 × 3 -12 1 × -2 थर्ड रोनी थर्ड कॉलमला -4 × 4 -16 1 × 1 1. आता इथे प्लस घ्यायचे +1. ते सॉल्व करू आपण. 0 - 2 -2 0 - 4 -4 0 + 2 2 6 + 1 7 9 + 2 11 12 - 1 11 -8 -1 -9 -12 -4 -14 -16 + 1 -15. आता ह्याला आपण इक्वेशन 2 म्हणले. ते इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 हे दोन्ही सेम आहे. देअरफॉर LHS = RHS. ट्रान्सपोज ऑफ AB = ट्रान्सपोज ऑफ B × ट्रान्सपोज ऑफ A. तर इथे आपण ह्याप्रमाणे हा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे.